नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय की ब्लड प्लाझ्मा बघितलाय. काय बघितलं मागच्या लेक्चरमध्ये आपण? ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा जर तुम्हाला विचारला किती पर्सेंट आहे तर किती सांगणार तुम्ही? 55%. किती? 55%. आणि त्यामध्ये आपण बघितलं वॉटर किती? 90 to 92%. आणि 6 to 8 किती काय आपले प्रोटीन आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फॉर्म्ड एलिमेंट. काय बघणार आहोत? फॉर्म्ड एलिमेंट. फॉर्म्ड एलिमेंट मध्ये आपण एक नंबरचा पॉईंट जो डिस्कस करणार आहोत तो आरबीसी डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एकदम बेसिक पासून आरबीसी डिस्कस करणार आहोत. तर आपल्या चॅप्टरचं हे 3 नंबरचं लेक्चर आहे, तिसरं लेक्चर आहे. पहिलं आपण लेक्चर बेसिक वर घेतलं होतं, त्यानंतर प्लाझ्मावर एक लेक्चर घेतलेलं आहे आपण. आता आपलं तिसरं लेक्चर आहे फॉर्म्ड एलिमेंट वर. आज आपण डिस्कस करणार आहोत आरबीसी. काय डिस्कस करणार आहोत? आरबीसी. आपल्या चॅप्टरचं नाव बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे फॉर्म्ड एलिमेंट. काय डिस्कस करायचं आहे? फॉर्म्ड एलिमेंट. फॉर्म्ड एलिमेंट डिस्कस करायचं. काय करायचंय? फॉर्म्ड एलिमेंट. आता फॉर्म्ड एलिमेंट मध्ये येणार काय हे आपण डिस्कस करणार आहोत. तर फॉर्म्ड एलिमेंट म्हणल्यानंतर आपण बघितलं प्लाझ्मा बघितलं आणि फॉर्म्ड एलिमेंट. फॉर्म्ड एलिमेंट मध्ये येणार आरबीसीस येणार. काय येणार? आरबीसीस, डब्ल्यूबीसीस आणि प्लेटलेट्स. काय येणार? आरबीसीस, डब्ल्यूबीसीस आणि प्लेटलेट्स. आता आरबीसीसला आपण ऑर मध्ये एक नाव दिलं इरिथ्रोसाइट. काय नाव दिलं? इरिथ्रोसाइट. आणि डब्ल्यूबीसीसला आपण म्हणलो होतो ल्युकोसाइट. काय म्हणलो होतो? ल्युकोसाइट. तर आपण एनसीईआरटीची एक लाईन आहे ती जशी तशी आपण इथे लिहिणार आहोत. त्याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. तुम्हाला क्वेश्चन कसा येणार? फॉर्म्ड एलिमेंट कशाला म्हणतात? तर तुम्ही जशी तशी लाईन जर तुम्हाला स्टेटमेंट मध्ये आली तर ते तुम्ही टिक करू शकता. तर ते स्टेटमेंट तुमचं करेक्ट असणार आहे. ती लाईन आपण बघूया. ती लाईन अशी आहे की एरिथ्रोसाइट, फॉर्म्ड एलिमेंट, एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट आणि प्लेटलेट्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फॉर्म्ड एलिमेंट. काय? कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फॉर्म्ड एलिमेंट. आता बोर्ड मध्ये जर तुम्हाला आलं तर फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे काय तर तुम्ही लिहू शकता एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट आणि प्लेटलेट्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फॉर्म्ड एलिमेंट. कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फॉर्म्ड एलिमेंट. बोर्ड मध्ये आलं तर तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. फॉर्म्ड एलिमेंट आपण कशाला म्हणणार? फॉर्म्ड एलिमेंट आपण कशाला म्हणणार? तर एरिथ्रोसाइट. काय? एरिथ्रोसाइट, त्यानंतर ल्युकोसाइट, प्लेटलेट्स. प्लेटलेट्स collectively called as फॉर्म्ड एलिमेंट. काय? फॉर्म्ड एलिमेंट. एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, प्लेटलेट्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फॉर्म्ड एलिमेंट. आता तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये विचारलं फॉर्म्ड एलिमेंट कशाला म्हणणार, फॉर्म्ड एलिमेंट कशाला म्हणणार, तर तुम्ही काय सांगणार? एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, प्लेटलेट्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फॉर्म्ड एलिमेंट. आता हे फॉर्म्ड एलिमेंट किती असणार आहे? आता आपण बघितलं की प्लाझ्मा किती आहे? 55%. किती आहे? 55%. आणि आपले जे फॉर्म्ड एलिमेंट आहे ते आहे 45%. किती आहे? 45%. आपण इथे लिहून घेऊया. constitute 45% of the blood. किती असणार आपले फॉर्म्ड एलिमेंट? 45%. किती असणार आहे? 45%. त्यानंतर आपण काय बघितलंय? फॉर्म्ड एलिमेंट कशाला म्हणणार? एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, प्लेटलेट्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फॉर्म्ड एलिमेंट. काय म्हणणार आपण? फॉर्म्ड एलिमेंट. त्यानंतर कन्स्टिट्यूट किती असणार आहे फॉर्म्ड एलिमेंट? तर आपल्याला विचारलं तर आपण काय सांगणार? 45%. किती? 45% ऑफ द ब्लड. ब्लड मध्ये किती असणार? 45%. आणि प्लाझ्मा किती असणार? 55%. किती असणार? 55%. मागचं रिव्हिजन करीत राहायचं, विसरायचं नाही. क्वेश्चन आला तर गोंधळून जायचं काम नाही. त्यानंतर आपण आता फर्स्ट एक नंबरचा जो पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आजच्या लेक्चर मध्ये तो आहे आरबीसीस.
आरबीसी आपण शेप, साईज, त्यानंतर त्याचा कलर, कोणतं त्यात पिगमेंट आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट आहे, त्या पिगमेंटचं नाव, त्यानंतर आपण एकदम बेसिक लाईन टू लाईन एकदम बेसिक पासून कव्हर करणार आहोत. आपण एक नंबरचा जो पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे आरबीसी. काय डिस्कस करायचं आहे? आरबीसी. आरबीसी रेड ब्लड सेल. रेड ब्लड सेल. रेड ब्लड सेल याला आपण काय म्हणू शकतो? आरबीसीस ऑल्सो कॉल्ड एज एरिथ्रोसाइट. काय म्हणू शकतो? ऑल्सो कॉल्ड एज एरिथ्रोसाइट. ऑल्सो कॉल्ड एज एरिथ्रोसाइट. आता एरिथ्रोसाइट या शब्दाचा आपण अर्थ काल बघितला. एरिथ्रो म्हणजे काय? रेड, आणि साइट म्हणजे काय? सेल. रेड सेल, आरबीसीस, एरिथ्रोसाइट. आता आपण यामध्ये काय बघितलं? फॉर्मड एलिमेंट. फॉर्मड एलिमेंट बघितले आपण. त्यानंतर फॉर्मड एलिमेंट आपण कशाला म्हणणार? एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, प्लेटलेट्स कलेक्टिव्हली कॉल्ड एज फॉर्मड एलिमेंट. एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट, प्लेटलेट्स कलेक्टिव्हली कॉल्ड एज फॉर्मड एलिमेंट. त्यानंतर आपण बघितलं कन्स्टिट्यूट 45% ऑफ द ब्लड. तर ब्लड मध्ये किती असणार? फॉर्मड एलिमेंट 45%. त्यानंतर आरबीसीस. आरबीसीस आपल्याला एक नंबरचा पॉइंट बघायचा आपल्याला. आरबीसीस ऑल्सो कॉल्ड एज एरिथ्रोसाइट. आपण आरबीसीस ला काय म्हणणार? एरिथ्रोसाइट. ऑल्सो कॉल्ड एज एरिथ्रोसाइट. आरबीसीस या मोस्ट अबंडंट सेल असणारे कशामधल्या? ब्लड मधल्या. कारण आपण प्लेटलेट्सचा नंबर जर बघितला, डब्ल्यूबीसीचा नंबर बघितला, ऍज कम्पेअर टू आरबीसीस हा कमी आहे. किती आहे? कमी आहे. त्यानंतर आपण याला काय म्हणू शकतो? मोस्ट अबंडंट सेल इन ब्लड. मोस्ट अबंडंट सेल इन ब्लड असं पण लिहू शकतो. इन मोस्ट अबंडंट सेल. इन ब्लड. मोस्ट अबंडंट सेल इन ब्लड. कारण ऍज कम्पेअर टू प्लेटलेट्स आणि डब्ल्यूबीसीस काय याचा नंबर जास्त असणार आहे? आरबीसीचा नंबर जास्त असणार आहे. आता आपण काय बघणार आहोत? नंतर बघणार आहोत आरबीसीचा काउंट बघणार आहोत. आता हेल्दी मॅन, अडल्ट मॅन मध्ये आरबीसीस किती असणार आहे? आपण आरबीसीचा काउंट बघणार आहोत. आता काय बघणार आहोत? आरबीसीचा काउंट. त्यामध्ये काय बघितलं आपण? फॉर्मड एलिमेंट बघितले. फॉर्मड एलिमेंट बघितलेले आहे. आता आपण डिस्कस करणार आहोत आरबीसीचा काउंट. आरबीसीचा काउंट बघायचा. अ हेल्दी मॅन, हेल्दी अडल्ट मॅन. हेल्दी अडल्ट मॅन मध्ये जर आपण आरबीसीस बघितल्या हेल्दी अडल्ट मॅन मध्ये, तर आपल्याला बघायला भेटणार आहे त्या 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसीस. 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसीस पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. पर क्युबिक मिलीमीटर मध्ये किती असणार? 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसीस. नेक्स्ट हेडिंग आहे आपली आरबीसीस काउंट. आरबीसीस काउंट. एक लाईन लक्षात ठेवायची. एनसीईआरटीची लाईन आहे. अ हेल्दी अडल्ट मॅन. अ हेल्दी अडल्ट मॅन इज अन ॲव्हरेज. आपण ॲव्हरेज मध्ये बघतोय. इज अन ॲव्हरेज. आपण जर ॲव्हरेज मध्ये बघितल्या आरबीसीस तर किती असणार आहे त्या? 5 to 5.5 मिलियन्स. 5 to 5.5 मिलियन्स. 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसीस. 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसीस असणार आहे. ह्या कशामध्ये असणार आहे? पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. याला आपण असं हे लिहिलेलं आहे. याला आपण कसं काय डिनोट करणार आपण? पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. काय डिनोट करणार? पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड.
A healthy adult man is an average 5 to 5.5 millions of RBC per cubic millimeter of blood. कशामध्ये असणार आहे? पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. यासाठी लाईन आहे डायरेक्ट, याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. IMP लाईन आहे, कारण तुम्हाला RBC चा नंबर विचारला जाऊ शकतो. RBC चा नंबर विचारला जाऊ शकतो. तुम्ही किती सांगणार? 5 to 5.5 मिलियन्स ऑफ RBC पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. आता आपल्याला बघायचं आहे आरबीसी कन्सिस्ट रेस्पिरेटरी पिगमेंट. कोणतं पिगमेंट असणार आहे? रेस्पिरेटरी पिगमेंट. त्याला आपण काय म्हणणार? हिमोग्लोबिन. आरबीसी कन्सिस्ट रेस्पिरेटरी पिगमेंट. आरबीसी कन्सिस्ट रेस्पिरेटरी पिगमेंट. रेस्पिरेटरी पिगमेंट called हिमोग्लोबिन. काय म्हणणार आपण त्या पिगमेंटला? हिमोग्लोबिन. आरबीसी कन्सिस्ट रेस्पिरेटरी पिगमेंट इज कॉल्ड एज हिमोग्लोबिन. त्याला आपण काय म्हणणार? आरबीसी कन्सिस्ट रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड हिमोग्लोबिन. काय म्हणणार आपण? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय आहे? हिमोग्लोबिन काय आहे? आरबीसीचा कलर कशामुळे रेड आहे? तो आहे हिमोग्लोबिन. कशामुळे आहे? हिमोग्लोबिन मुळे. हिमोग्लोबिन काय आहे? आयर्न कंटेनिंग रेड पिगमेंट आहे. काय आहे? आयर्न कंटेनिंग रेड पिगमेंट. आयर्न कंटेनिंग रेड पिगमेंट. आता तुम्हाला असर्शन रिझन वर क्वेश्चन येऊ शकतो. आरबीसीज आर रेड आणि रिझन तुम्हाला देऊ शकतात की ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन. कशामुळे? प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन. असर्शन रिझन करेक्ट आहे विथ एक्सप्लेनेशन ऑफ असर्शन. हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. डायरेक्ट बनू शकतो. आयर्न कंटेनिंग रेड पिगमेंट आहे. कोणता आहे? हिमोग्लोबिन. कोणता आहे? हिमोग्लोबिन. आरबीसी कन्सिस्ट रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड हिमोग्लोबिन. आता परत एक एनसीईआरटीची लाईन आहे. याच्यावर क्वेश्चन बराच वेळ आलेला आहे. क्वेश्चन आलेले आहेत. ती लाईन आहे 12 ते 16 हिमोग्लोबिन 12 to 16 हिमोग्लोबिन प्रेझेंट इन एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. एव्हरी 100 ml ऑफ ब्लड मध्ये किती हिमोग्लोबिन असणार आहे? 12 ते 16 ग्रॅम. किती? 12 ते 16 ग्रॅम. 12 ते 16 ग्रॅम प्रेझेंट इन एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. ही एक लाईन लक्षात ठेवायची. 12 to 16 ग्रॅम. ते ग्रॅम आहे, येथे ते घोळ करू शकतात, दुसरं काही देऊ शकतात. 12 ते 16 ग्रॅम हिमोग्लोबिन प्रेझेंट इन एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. 12 ते 16 ग्रॅम हिमोग्लोबिन प्रेझेंट इन एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. खूप आयएमपी लाईन आहे. यावर क्वेश्चन बनलेले आहेत, बनू शकते. आयएमपी लाईन आहे. क्वेश्चन बनलेले आहेत, बनू पण शकतात. यामध्ये काय बघितलं आपण? आरबीसीचा काउंट बघितला. अ हेल्दी अडल्ट मॅन यामध्ये किती? इज अन ऍव्हरेज मध्ये किती असणार? 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसी पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड मध्ये असणारे 5 to 5.5 इन अडल्ट मॅन मध्ये. त्यानंतर आरबीसी कन्सिस्ट रेस्पिरेटरी पिगमेंट इज कॉल्ड एज हिमोग्लोबिन. त्याला आपण काय म्हणणार? हिमोग्लोबिन म्हणणार. त्यानंतर आयर्न कंटेनिंग पिगमेंट आहे रेड कलरचं. कोणतं? रेड कलरचं. त्या असर्शन रिझन क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर 12 ते 16 ग्रॅम हिमोग्लोबिन प्रेझेंट इन एव्हरी 100 ml ऑफ ब्लड. येथे पण क्वेश्चन बनू शकतो. आयएमपी लाईन आहे, एनसीईआरटीची लाईन आहे, जशा तशी लाईन आहे. तिथे क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहे. क्वेश्चन कुठे बनू शकतो? नंबरवर बनू शकतो, काउंटवर. त्यानंतर हिमोग्लोबिनवर क्वेश्चन बनू शकतो आणि किती 100 ml मध्ये किती ग्रॅम हिमोग्लोबिन असतं यावर पण क्वेश्चन बनू शकतो. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला शेप अँड साइज ऑफ आरबीसी. आरबीसीचं स्ट्रक्चर पण बघणार आहोत, आरबीसीचा डायमीटर पण बघणार आहोत. सेंटरचा डायमीटर काय आहे, त्यानंतर आरबीसीचा आपलं पेरिफेरीचा काय आहे, किती असणार आहे, एक एक करून आपण डिस्कस करणार आहोत. तर आरबीसी असतात सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. ॲज लाईक अ बालुशाही तुम्ही बघितलेली असेल.
बालुशाही सारखीच आरबीसीस असते, बालुशाही सारखाच थोडा शेप तिचा असतो आरबीसीचा, ऍज लाईक अ बालुशाही. कशी? बालुशाही सारखी. शेप अँड साइज ऑफ आरबीसीस. नेक्स्ट हेडिंग आहे आपली शेप अँड साइज ऑफ आरबीसीस. 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 आरबीसीस तुम्हाला माहिती आहे सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह आरबीसीस अशी असणार आहे. आपण डायग्राम बघूया आरबीसीसची. ही तुमची आरबीसीस सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. आरबीसीसचं स्ट्रक्चर बघत आहोत आपण. त्याचा डायमीटर बघायचा आपल्याला आणि ती बायकॉन्केव्ह कशी आहे ते पण आपण बघणार आहोत. आपली आरबीसीस ऍज लाईक अ बालुशाही. कशी आहे? बालुशाही सारखी. आरबीसीस तुम्हाला कशी बघायला भेटेल? शेप तिचा बालुशाही सारखा. बालुशाही बघितलेली आहे तुम्ही, बालुशाही सारखा. आणि हा बायकॉन्केव्ह असणार असा बायकॉन्केव्ह. बायकॉन्केव्ह कसा असणार आहे? बायकॉन्केव्ह. या आरबीसीसला आपण असं जर घुमवलं तर ही कशी दिसणार? अशी बायकॉन्केव्ह दिसणार. कशी दिसणार? बायकॉन्केव्ह. सर्क्युलर अँड आरबीसीस आर सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. आता आरबीसीस आपण बघितली सर्क्युलर आहे आणि बायकॉन्केव्ह आहे. कशी? बायकॉन्केव्ह. सर्क्युलर आणि बायकॉन्केव्ह. आता याचा आपल्याला डायमीटर बघायचा. आरबीसीसचा काय बघायचा? डायमीटर ऑफ आरबीसीस. हा आपला आपण जर डायमीटर बघितला, हा डायमीटर जर आपण आरबीसीसचा हा डायमीटर जर मेजर केला तर हा असणार आहे 7.2 मायक्रोमीटर. डायमीटर काय आहे? डायमीटर ऑफ आरबीसीस आर 7.2 मायक्रोमीटर. डायमीटर ऑफ आरबीसीस आर 7.2 मायक्रोमीटर. आरबीसीसचा आपण डायमीटर बघितलेला आहे किती असणार आहे? 7.2 मायक्रोमीटर. त्यानंतर आपल्याला इथे जर पेरी येथे इथला जर आपल्याला विचारला, पेरी जर विचारला तर किती सांगायचं? 2.2 मायक्रोमीटर. किती सांगणार? 2.2 मायक्रोमीटर. आणि सेंटरचा जर विचारलं तुम्हाला तर 1 मायक्रोमीटर. किती सांगणार तुम्ही? 1 मायक्रोमीटर. एकदम बेसिक पासून डिस्कस करतोय, एकदम बेसिक पासून डिस्कस करणार आहोत आपण. डायमीटर ऑफ आरबीसीस तुम्ही काय सांगणार? 7.2 मायक्रोमीटर. आणखीन एक परत एक लाईन लक्षात ठेवायची तुम्हाला. आरबीसीस आर सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. आपण बघितली आरबीसीस ही कशी आहे? सर्क्युलर आहे. कशी आहे? सर्क्युलर. आणि बायकॉन्केव्ह आहे. बायकॉन्केव्ह. आरबीसीस आर सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. एक लाईन लक्षात ठेवा. आरबीसीस आर सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. आरबीसीस आर सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. आता आपण आरबीसीसचा डायमीटर पण बघितलेला आहे. आरबीसीसचा डायमीटर किती? 7.2 मायक्रोमीटर. यामध्ये काय बघितलं आपण? आरबीसीसचा शेप बघितला, आरबीसीची साईज बघितली, शेप बघितला आपण. शेप कसा आहे? सर्क्युलर आहे. आरबीसीसचा कसा आहे? सर्क्युलर आहे. त्यानंतर आपण डायमीटर मेजर केलेला आरबीसीसचा. डायमीटर किती आरबीसीसचा? 7.2 मायक्रोमीटर. 7.2 मायक्रोमीटर. त्यानंतर डायमीटर ऑफ आरबीसी 7.2 मायक्रोमीटर. त्यानंतर आपण पेरी बघितला. पेरी किती? 2.2 मायक्रोमीटर. किती? 2.2 मायक्रोमीटर. ऍट सेंटरला आपण जर बघितला तर किती येणार आहे? 1 मायक्रोमीटर. किती येणार आहे? 1 मायक्रोमीटर. आरबीसीस आर सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. आपल्याला एमसीक्यू मध्ये जर विचारला आपल्या आरबीसीचा शेप असला विचारला असला तर ऑप्शन मध्ये सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह आपल्याला ऑप्शन क्लिक करायचे. यामध्ये काय बघितलं आपण? आरबीसीचा शेप अँड साइज ऑफ आरबीसी. चला आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला आरबीसीस. मॅच्युअर आरबीसीस आर नॉन न्यूक्लिएटेड. मॅच्युअर आरबीसीस आर नॉन न्यूक्लिएटेड. न्यूक्लिएट त्यात ॲब्सेंट असणार आहे. काय असणार आहे? ॲब्सेंट. मॅच्युअर आरबीसीस आर नॉन न्यूक्लिएटेड. आता न्यूक्लियस हा कशामुळे? आरबीसीस मध्ये ॲब्सेंट असतो. तर त्याला मॅक्झिमम नंबर ऑफ ऑक्सिजनचे मॉलिक्यूल बाइंड होऊ शकतात आणि न्यूक्लियसच्या मुळे ते जागा कमी, न्यूक्लियस असल्यामुळे जागा
जास्त हे करू शकणार नाही, ऑक्सिजन बाइंड होऊ शकणार नाही. त्यानंतर न्यूक्लियस जर नसला, न्यूक्लियस जर ॲब्सेंट असला तर जास्तीत जास्त ऑक्सिजन मॅक्झिमम ऑक्सिजन कॅरी करू शकतात, आरबीसीस कॅरी करू शकतात. त्यामुळे न्यूक्लियस हा मॅच्युअर आरबीसीस मध्ये ॲब्सेंट असतो. मॅच्युअर आरबीसीस आर नॉन न्यूक्लिएटेड. मॅच्युअर RBCs are non-nucleated. Non-nucleated nucleus absent. Nucleus absent. मॅच्युअर आरबीसीस मध्ये न्यूक्लियस हा ॲब्सेंट असणार आहे. त्यानंतर याला एक्सेप्शन आहे, याला अपवाद आहे. एक्सेप्शन, आपला जो कॅमल आहे, कॅमल वाळवंटामध्ये राहणारा प्राणी कॅमल, त्याच्या आरबीसीस या न्यूक्लिएटेड असतात. काय असतात? न्यूक्लिएटेड. एक्सेप्शन आहे याला. आपल्याला जर असं विचारलं, समजा क्वेश्चन जर आला ऑल आरबीसीस आर न्यूक्लिएटेड असा, तर ते स्टेटमेंट रॉंग असू शकतं, कारण ते स्टेटमेंट आपलं रॉंग असू शकतं. मॅच्युअर आरबीसीस आर नॉन न्यूक्लिएटेड, न्यूक्लियस ॲब्सेंट असणार आहे. त्यानंतर याला एक्सेप्शन आहे. काय आहे? एक्सेप्शन. एक्सेप्ट कॅमल आरबीसीस आर न्यूक्लिएटेड. कॅमलच्या आरबीसीस आर हे काय असणार आहे? न्यूक्लिएटेड. कॅमल्स आरबीसीस आर न्यूक्लिएटेड. त्यानंतर आपल्याला बघायचंय एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि मायटोकॉन्ड्रिया हे ऑर्गेनेल्स आरबीसीस मध्ये आपल्या ॲब्सेंट असणार आहे. काय असणार आहे? ॲब्सेंट असणार आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ER, त्याला आपण काय म्हणणार? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स आणि हे ऑर्गेनेल्स आपल्या आरबीसीस मध्ये ॲब्सेंट असणार आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स आणि मायटोकॉन्ड्रिया. absent in RBCs. हे ऑर्गेनेल ॲब्सेंट असणारे आरबीसीस मध्ये. absent in RBCs. तर यामध्ये आपण काय बघितलं? मॅच्युअर आरबीसीस आर नॉन न्यूक्लिएटेड. न्यूक्लियस ॲब्सेंट असणारे. मॅच्युअर आरबीसीस मध्ये न्यूक्लियसची ॲब्सेंट असणारे डिफिशियन्सी असणारे. काय असणारे? डिफिशियन्सी म्हणजे डायरेक्ट आपण ॲब्सेंटच म्हणू शकतो. न्यूक्लियस ॲब्सेंट असणारे. त्यानंतर एक्सेप्शन आहे, याला अपवाद आहे. एक्सेप्ट कॅमल्स आरबीसीस आर न्यूक्लिएटेड. त्यानंतर आपण बघितलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स आणि मायटोकॉन्ड्रिया. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स आणि मायटोकॉन्ड्रिया ॲब्सेंट इन आरबीसीस. हे ऑर्गेनेल्स ॲब्सेंट असणारे. कशामध्ये असणारे? आरबीसीस या ॲब्सेंट असणारे. आरबीसीस मध्ये ॲब्सेंट असणारे ऑर्गेनेल्स. नंतर आपण नेक्स्ट आपल्याला बघायचंय लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीस. आरबीसीसचा लाईफ स्पॅन आपल्याला बघायचा आहे. आरबीसीस या किती दिवस जिवंत राहू शकतात. आता जसा माणसाचा जसा लाईफ स्पॅन आहे काही ना काही, तसंच आरबीसीसचा पण लाईफ स्पॅन आहे. तसा डब्ल्यूबीसीचा पण लाईफ स्पॅन आहे. त्यानंतर प्लेटलेट्सचा पण लाईफ स्पॅन. त्या ठराविक काळापर्यंत जिवंत राहू शकतात. त्यानंतर त्या डिस्ट्रॉय होऊन जातात. काय होतात? डिस्ट्रॉय होतात. त्यानंतर आपण नेक्स्ट हेडिंग देणार आहोत लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीस. लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीस. तर आरबीसीसचा हा लाईफ स्पॅन आपल्याला जर विचारला, क्वेश्चन येऊ शकतो. 100% क्वेश्चन येऊ शकतो. IMP लाईन लक्षात ठेवायची. लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीस आपल्याला काय सांगायचं आहे? किती सांगायचं आहे? 120 डेज. 120 डेज 120 दिवस.
आरबीसी किती दिवस जिवंत राहू शकतात? 120 दिवस. NCERT ची लाईन आहे, लक्षात ठेवा. लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी आर 120 डेज. किती? 120 डेज. लाईफ स्पॅन आपल्याला विचारलं तर काय सांगायचं? 120 डेज. ओल्ड आरबीसी जे आहे, आता ह्या तुम्ही जर म्हणले की आपल्या ह्या 120 डेजचा लाईफ स्पॅन आहे, नंतर आरबीसी डिस्ट्रॉय होतात. आता त्या आरबीसी डिस्ट्रॉय होतात, पण त्या कुठे होतात हे तुम्हाला आता आपल्याला बघायचंय. काय बघायचंय? आरबीसी डिस्ट्रॉय कुठे होतात. तर आपले एक ऑर्गन आहे स्प्लीन नावाचं. काय? स्प्लीन. त्या स्प्लीन मध्ये आपल्या ओल्ड आरबीसी डिस्ट्रॉय होतात. स्प्लीनला आपण काय म्हणू शकतो? ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. तशीच माणूस मेल्याच्या नंतर स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात, तसंच आरबीसीची स्मशानभूमी कोणती आहे? स्प्लीन आहे. कोणती आहे? स्प्लीन. स्प्लीन इज द ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. ओल्ड आरबीसीस डिस्ट्रॉय इन स्प्लीन. ओल्ड आरबीसीस destroyed in spleen. कुठे डिस्ट्रॉय होणार आहे? स्प्लीन मध्ये. ओल्ड आरबीसी डिस्ट्रॉय इन स्प्लीन. आता आपण स्प्लीनला काय म्हणतोय? स्प्लीनला आपण काय म्हणतोय? ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. काय म्हणतो आपण स्प्लीनला? ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. आरबीसीची स्मशानभूमी कोणती आहे? आपल्याला काय सांगायचंय? स्प्लीन. काय सांगायचंय? स्प्लीन. तर आपण काय काय बघितलं? आपण बघितला लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीस. लाईफ स्पॅन ऑफ आरबीसीस. आरबीसीचा आपण लाईफ स्पॅन बघितला. 120 डेज आरबीसीचा लाईफ स्पॅन असणार. किती? 120 डेज. 120 दिवस. त्यानंतर ओल्ड आरबीसी डिस्ट्रॉय इन स्प्लीन. कशामध्ये डिस्ट्रॉय होणार? स्प्लीन मध्ये डिस्ट्रॉय होणार. त्यानंतर ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. आरबीसीची स्मशानभूमी कोणती आहे? स्प्लीन आहे. कोणती आहे? स्प्लीन. स्प्लीन इज द ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. क्वेश्चन बनवू शकतो, 100% क्वेश्चन बनवू शकतो. इथं पण बनवू शकतो. लाईफ स्पॅनवर क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहे. आयएमपी लाईन. लाईन कशी? आयएमपी लाईन. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? एकदम बेसिक पासून बघितलेलं आहे. आपण फॉर्म्ड एलिमेंटला स्टार्टिंग केलेली आहे. कशाला? फॉर्म्ड एलिमेंट. आपण प्लाझ्मा बघितलेला आहे मागच्या लेक्चर मध्ये बघितलं आपण. त्यानंतर आपण फॉर्म्ड एलिमेंटला स्टार्ट केलेला आहे. आज आपण बघितले की आरबीसीस. फर्स्ट पॉईंट कोणता आपला? आरबीसीस. आपण आरबीसीस बघितला. रेड ब्लड सेल, रेड ब्लड कॉर्पसस पण आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर मोस्ट अबंडंट आहे ब्लड सेल मध्ये आपण हे पण बघितलं, मोस्ट अबंडंट आहे. त्यानंतर आपण काउंट पण बघितला, 5 to 5.5 मिलियन्स ऑफ आरबीसीस पर क्यूबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. कशामध्ये असणार? पर क्यूबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. पर क्यूबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. त्यानंतर आपण बघितलं शेप अँड साईज ऑफ आरबीसीस. त्यानंतर बघितलं आपण शेप अँड साईज ऑफ. शेप साईज जर विचारलं तुम्हाला, तुम्ही काय सांगणार? सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. आरबीसीस आर सर्क्युलर अँड बायकॉन्केव्ह. त्यानंतर तुम्हाला जर विचारलं रेस्पिरेटरी पिगमेंट कोणतं आहे आरबीसीस मध्ये? रेस्पिरेटरी पिगमेंट विचारलं तुम्हाला, तर तुम्ही काय सांगणार? हिमोग्लोबिन नावाचं पिगमेंट आहे. आयर्न कंटेनिंग. कोणतं कंटेनिंग? आयर्न कंटेनिंग पिगमेंट आहे. हे पण आपण बघितलेलं आहे आजच्या लेक्चर मध्ये. त्यानंतर आपण काय बघितलंय की मॅच्युअर आरबीसीस आर न्यूक्लिएटेड. मॅच्युअर आरबीसीस आर नॉन न्यूक्लिएटेड. मॅच्युअर आरबीसीस आर नॉन न्यूक्लिएटेड. न्यूक्लियस हा मॅच्युअर आरबीसीस मध्ये ॲब्सेंट असणार आहे. काय असणार आहे? ॲब्सेंट असणार आहे. त्याला एक्सेप्शन आहे कॅमल. कॅमलच्या आरबीसीस ज्या आहे त्या न्यूक्लिएटेड असणार आहे. काय असणार आहे? न्यूक्लिएटेड. त्यानंतर आपण बघितला लाईफ स्पॅन बघितला आपण आरबीसीचा. काय बघितला? लाईफ स्पॅन बघितला. किती? 120 डेज. किती? 120 डेज. ओल्ड आरबीसीस कुठे डिस्ट्रॉय होणार? स्प्लीन मध्ये डिस्ट्रॉय होणार. कुठे होणार? स्प्लीन मध्ये. त्यानंतर आपण बघितलं ग्रॅव्हयार्ड ऑफ आरबीसीस. आपण कशाला म्हणणार? स्प्लीनला म्हणणार. कशाला म्हणणार? स्प्लीनला म्हणणार. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिकुलम, गोल्जी कॉम्प्लेक्स. मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिकुलम आणि गोल्जी कॉम्प्लेक्स हे ॲब्सेंट असणार आहे आरबीसीस मध्ये. आरबीसीस मध्ये ॲब्सेंट असणार आहे. आरबीसीस मध्ये काय असणार आहे? ॲब्सेंट असणार आहे. आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आपल्याला डब्ल्यूबीसीस. काय बघायचंय? डब्ल्यूबीसीस. आरबीसीस आपली संपलेली आहे. डब्ल्यूबीसीस आपण स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. आपण डब्ल्यूबीसीचा तुम्हाला मी एक चार्ट देणार आहे. न्यूट्रोफिल्स, इसिनोफिल्स, बेसोफिल्स, लिम्फोसाइट, मोनोसाइट. आपण एक चार्ट मध्ये सगळं डिस्कस करणार आहोत. त्यामुळे नो टेन्शन. मी तुम्हाला एक चार्ट मध्ये सगळ्या डब्ल्यूबीसी आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर आपल्या जे मुलं नवीन आहेत त्यांनी मागचे लेक्चर बघा, त्यानंतर तुम्हाला हे लेक्चर समजणार. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा, नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर धन्यवाद.